मित्र मतदान संपलं. मतमोजणी होणार शुक्रवारी. मतमोजणीचे निकाल काय असतील, एक्झिट पोलचा अंदाज काय, आणि मुंबई पुण्यावर कोणाची सत्ता बसू शकते, ज्याची सत्ता बसेल त्याची सत्ता बसण्याची मागची कारणं काय आहेत वगैरे जाणून घेणार आहोत आपण आजच्या व्हिडिओतून. व्हिडिओ थोडा लेट अपलोड होतो आहे, पण थेट, कारण आचारसंहितेचा भंग आपल्याकडून झाला असं व्हायला नको याच्यासाठी हा व्हिडिओ उशिरानं अपलोड केला आहे. कसं आहे माहिती आहे का, महाराष्ट्रात आणि आपल्या देशात जी आचारसंहिता पायदळीत उडवतात कायम क्षणाक्षणाला, त्यांना मोकळं राहणं आहे. पण उगाच आपण त्याच्यात अडकायला नको म्हणून हा व्हिडिओ मी उशिरानं अपलोड करतो आहे. उशिरानं अपलोड करत असलो तरीसुद्धा एक महत्त्वाचं म्हणजे अनेक ठिकाणी आत्ताच्या काळातसुद्धा मतदान चालू असेल, कारण काही मतदार जे आहेत ते इतके लबाड आहेत की त्यांना लक्ष्मी दर्शन दिल्याशिवाय ते मतदान करीत नाही. आणि अनेक ठिकाणी संध्याकाळच्या सत्रात मतदार कोणी बाहेर येत नाही मग त्यांना बाहेर काढण्यासाठी असं लक्ष्मी दर्शन दिलं जातं. त्यांना रिक्षानं आणलं जातं, रिक्षानं सोडलं जातं. 5:30 वाजेपर्यंत मुदत आहे मतदानाची, तर 4:30 वाजल्यापासून त्यांना बाहेर काढलं जातं, जेणेकरून ते मतदान केंद्रावर 5:30च्या आत एंट्री त्यांची झाली पाहिजे. मग मतदानाला किती वाजले याचा काय इतर गोष्टीशी संबंध येत नाही. आणि मतदान अधिकारी जे असतात, निवडणूक अधिकारी जे असतात, त्यांना कंपल्सरी 5:30 वाजायच्या आतमध्ये जे लोक मतदान केंद्रावर पोहोचले त्या प्रत्येकाला मतदान त्याच्याकडून करून घेणं बंधनकारक आहे. तर असं सगळं चित्र आहे मित्रांनो. तर तो आत्ताच्या काही व्हिडिओचा भाग नाही आहे, कारण मतदान प्रक्रिया संपलेली आहे. तर आता आपण जाणून घेणार आहोत की एक्झिट पोलचा अंदाज काय, मुंबई पुण्यावर कोणाची सत्ता बसेल. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आणि महत्त्वाच्या काही जे एक्झिट पोल आहेत त्याच्यानुसार मुंबईमध्ये भाजपची सत्ता येऊ शकते. अर्थात भाजपची सत्ता येण्यामागे अनेक कारणं आहेत. पुण्यामध्ये अजित पवार गट आणि राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गट या दोघांची एकत्रित युती आहे. या ठिकाणी मात्र सध्याचं चित्र असं आहे की वेगवेगळे एक्झिट पोल जे आहेत त्यांचे अंदाज वेगवेगळे आहेत. त्यामुळे कोणाची सत्ता येईल हे सध्या तरी पुण्यामध्ये सांगणं कठीण आहे. मित्रहो, मुंबईबाबत आपण चर्चा करायची झाली तर मुंबईमध्ये कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल आणि मुंबई महापालिका असेल, या तिन्ही ठिकाणी भाजप शिवसेना महायुतीची सत्ता बसणार आहे आणि निर्विवाद सत्य आहे. फक्त किती जागा कोणाला बसतील हे उद्याच्या मतमोजणीनंतर कळणार आहे. आता ह्या दोघांची सत्ता बसण्याचे जे हे आहेत अंदाज, ते जवळपास 90% एक्झिट पोलने वर्तवलेलं आहे. आता ते का वर्तवले त्याचे आपण विश्लेषण करू. मित्रहो, ज्या प्रमाणात प्रचार करणं गरजेचं होतं त्या प्रमाणात प्रचार यंत्रणा विरोधकांतर्फे राबवण्यात आली नाही. विरोधक होतेच कुठे हा प्रश्न पडतो. त्यात जुन्या गोष्टी ह्यांनी प्रचारात काढल्या विरोधकांनी. महाराष्ट्र हा विकला जातो आहे, मुंबई गुजरातला नेण्याचा डाव आहे. ह्यावेळी जर तुम्ही निवडणुकीसाठी योग्य व्यक्तीला मतदान केलं नाहीत, योग्य पक्षाला मतदान केलं नाही, तर मुंबई महाराष्ट्राची जी आहे ती गुजरातला नेली जाईल, मुंबईचे लचके तोडले जाईल वगैरे वगैरे जे हे आहेत डायलॉग ते मारले गेले. या सगळ्यांना उत्तर शेवटच्या प्रचारसभेमध्ये आणि प्रचारसभा संपण्याला काही वेळ असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. त्यांनी राज ठाकरे यांचीच संकल्पना चोरत लावरे तो व्हिडिओ केला आणि राज ठाकरेंनी कशा भूमिका बदलल्या, उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंबद्दल काय मत होतं, उद्धव ठाकरेच मुंबई विकायला गेले आहेत, मुंबईची लखतरं ते तोडत आहेत, हाच राज ठाकरे यांनी एकदा आरोप कसा केला होता याची एक क्लिपच मोठीच्या मोठी त्यांनी दाखवली. आणि यांच्याकडून तुम्ही अपेक्षा करता का मुंबईच्या विकासाची, असा प्रश्न थेट मतदारांनाच विचारला किंवा प्रेक्षकांनाच विचारला. शेवटच्या क्षणी प्रचारसभा देवेंद्र फडणवीस यांनी गाजवली. मतदारांच्या मनात जे काही प्रश्न होते, जे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी निर्माण केलेले, ते प्रश्न त्याची उकल करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले.
त्यामुळे काही अंशी मतदानाचा जो कल आहे तो फिरलेला आपल्याला दिसून येतो. दुसरी एक गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं निवडणूक प्रचार यंत्रणा राबवणं गरजेचं होतं त्या पद्धतीनं विरोधकांनी ती राबवली नाही. प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी प्रचंड अवधी या विरोधकांकडे होता. प्रचंड अवधी म्हणजे नगर परिषदा निवडणुका जाहीर होण्यास अगोदरपासून त्यांना माहिती होतं की मुंबई महापालिकेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. तर तिथपासून जर त्यांचे पदाधिकारी तयारी करतात पक्षाच्या दृष्टीनं उमेदवार तर जाहीर झाले नव्हते, उमेदवार तर शेवटच्या क्षणी जाहीर झाले. त्यामुळे कोणालाच खात्री नव्हती की उमेदवारी आपलीच फायनल आहे का, नाव जरी जाहीर झालं तर आपल्याला ते बी फॉर्म मिळेल का वगैरे वगैरे. हे शेवटच्या क्षणापर्यंत वातावरण तंग होतं. विरोधकांना भाजपशी लढण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील. भाजप हा अजिंक्य पक्ष मुळीच नाही. पण भाजपच्या रणनीती फोडण्यासाठी विरोधकांनी ज्या पद्धतीने प्रयत्न करायला पाहिजे, ज्या पद्धतीनं आखणी करायला पाहिजे ती आखणी होत नाही. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील आणि उद्धव ठाकरे हे मुंबईसाठी एक खूप मोठा आधार आहेत असं मानलं जातं. त्या दोघांनाही वाटतं की आपली सत्ता तिथे बसली पाहिजे. तर त्यांनी एकत्र येण्याचा जो निर्णय घेतला तो निर्णय घेण्याचा त्याने किती दिवस लावले तर 2 आणि 3 महिने. मुंबई म्हणजे हिंदी भाषिकाचा जो मुद्दा आला होता, हिंदी पहिलीपासून सक्तीचा करण्याचा विषय झाल्यानंतर हे 2 भाऊ एकत्र येण्याची ही प्रक्रिया सुरू झाली. ती प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते एकत्र येण्याच्या हालचाली होत आहेत. हालचाली इतके दिवस होत्या की 2 ते 3 महिने त्याच्यात गेले. तेवढ्यातच जर त्या हालचाली झाल्या असतात, त्यांनी जर चर्चा केली असती की आपण दोघांनीच एकत्र लढायचं, बाकी कोणालासुद्धा पक्षात घ्यायचं नाही, आपल्या दोघांचीच भावांची युती राहील आणि त्याच्यामध्ये जर उमेदवारी डिक्लेअर केल्या असत्या तर उमेदवारांना खूप चांगली संधी मिळाली असती त्यांच्या प्रभागात काम करण्याची. या दोन्ही भावांना मुंबई गाजवता आली असती वेगवेगळ्या प्रश्नांनी. पण हा कुठेही प्रकार मित्रांनो दिसला नाही. तेच विचार, जुने विचार त्यांच्या प्रचार सभांमध्ये दिसले. आता विषय राहिला भाजपचा. भाजपचं लक्ष्मी दर्शन हे महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला अगोदरच सांगतो. भाजपने काय प्रचंड विकास केला किंवा विकासाची स्वप्न दाखवली असं नाही आहे. सगळ्यांच्या जाहीरनाम्यांबद्दल बोलायचं झालं मित्रांनो तर सगळ्यांनी म्हणजे जवळपास सर्वच पक्षांनी कुठेही आमचं जर सत्ता बसली तर विकास काय करू आम्ही हे कुठंही लिहिलेलं नाही. त्यांनी स्वप्न जी दाखवली ती तुम्हाला भिकारी बनवून दाखवलेली आहे. म्हणजे अजित पवारांच्या वचननाम्यामध्ये होतं पुण्यातल्या की आम्ही मेट्रो प्रवास अर्ध्यावर आणू, नंतर तुमचे बसचं तिकीट अर्ध्यावर आणू वगैरे, हे अर्ध्यावर आणू ते अर्ध्यावर आणू, ते मोफत करू. अशा गोष्टींची खैरात तुमच्यावर केली. याचा अर्थ काय? आपण मोफत कोणाला देतो मित्र? जो गरीब आहे, जो भिकारी आहे, जो दरिद्री आहे त्याला आपण मोफत देतो. म्हणजे सत्ताधारी जे आहे त्यांची एक संकल्पना अशी आहे की तुम्ही सगळे दरिद्री आहात, भीक मागायला येणाऱ्या लोकांसारखे. अशी त्यांनी तुमची म्हणजे मतदारांची इमेज केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या वचननामेसुद्धा विकासाचं कुठलंसुद्धा दिसलं नव्हतं. मुंबईमध्ये अनेक पक्षांचे जे जाहीरनामे होते त्याच्यात कुठल्याही पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये असं लिहिलं नव्हतं की रस्त्याचा विकास करू, पाणी प्रश्न सोडवू, इतर जे काही मूलभूत सुविधा आहेत त्या देऊ, झोपडपट्टी निर्मूलन करू, असे कोणतीसुद्धा विकासाची आश्वासनं कोणाच्याही जाहीरनाम्यात दिलेली नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या भविष्यातला जो विकास आहे तोच या राजकीय पक्षांनी त्यांच्या वचननाम्यातून कापून टाकलेला आहे. उरलेले आहेत फक्त तुम्ही मतदार, लाचार, भिकारी, दरिद्री असे लोक जे आहेत ते तुमची इमेज त्यांनी केलेली आहे त्यांच्या मनात. ती इमेज खोडून टाकणं मित्रांनो गरजेचं आहे, खरंच गरजेचं आहे. त्यांना दाखवून द्यायला पाहिजे की मतदार हा रंजला गांजलेला नाही, तो तुम्हाला गांजवू शकतो. ही मतदारांनी एकजूट करून दाखवून द्यायला पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही. लोकशाही, संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मोठमोठ्या घोषणा आत्ताच्या काळात देतात, पण त्या घोषणा देतात त्या आपण स्वतः किती अंमलात आणतो? तुमच्यासमोर एखाद्या 100 रुपयाची नोट दाखवली की तुम्ही ते सगळं विसरून जाता. म्हणजे बघा किंमत किती करता बरं. 100 रुपयाची नोट दाखवली तर तुम्ही सगळं विसरून जाता. ज्यांची नावं घेता ते महापुरुषांनासुद्धा विसरून जाता आणि ज्यांनी 100 रुपयाची नोट दाखवली त्यांचे तुम्ही होऊन जाता. हा केवढा मोठा विरोधाभास आहे आपल्या लोकशाहीतला, हे करणं गरजेचं आहे. मित्रांनो, विरोधकांची कोंडी करण्यामध्ये भाजपने आणखी एक गोष्ट लढवली
ती म्हणजे तुम्ही बघितलात तर निवडणुका ज्या आहेत त्या पटापट घेतल्या गेल्या. म्हणजे तुम्हाला सांगतो, नगरपरिषद निवडणुकीची आचारसंहिता चालू असताना महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या आणि महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता अजून संपायची आहे, म्हणजे मतदानसुद्धा आज झालं. त्याच्या अगोदरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या. हे जे काही गोष्टी आहेत ना मित्रांनो, तर त्या विरोधकांना काय म्हणतात, ते जी तयारी करायची असते त्या तयारी करण्याला वेळसुद्धा देत नाहीत. आधीच विरोधक निष्प्रभ आहेत, व्यवस्थित ते हे करत नाहीत आणि हे त्याच्या आगोपाठ ज्या निवडणुका लागलेल्या आहेत ना, त्याच्यात कार्यकर्ता खूप थकून गेलेला आहे. दुसरीकडे कार्यकर्त्यांची संख्या कमी आहे विरोधी पक्षामध्ये आणि जो कार्यकर्ता आहे तो थकून गेलेला आहे. तिसरीकडे पाहायला गेलं तर निवडणुका म्हणजे आता महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात अपयश मिळाल्यानंतर विरोधक ज्या काही गोष्टी करतील त्या एक दिवसच करतील. त्या समजा त्याच्यात काही काळबेर असेल तर त्याच्यामागे कायदेशीर लढाई करावी वगैरे ह्या गोष्टी करायला विरोधकांना वेळच ठेवलेला नाही त्यांनी. कारण दुसऱ्या निवडणुकांची तयारी करायला लागेल ना, तर तिथे अपयश पचवावं लागेल. या ज्या काही गोष्टी झाल्यात मित्रांनो, त्या खूप अनाकलनीय आहेत. खरोखर त्या अगोदर निवडणुका घ्यायला पाहिजे होत्या थोड्या फरकानं. तर निवडणुकांचा एक व्यवस्थित आतापर्यंत निवडणुका पूर्ण झाल्या असत्या. एकाची आचारसंहिता असताना दुसरी निवडणूक जाहीर करणं हे थोडं संशयास्पद वाटतं मित्रांनो. दुसरीकडे विरोधक तयारी करत नाहीत. मी नेहमी सांगतो की विरोधक निष्प्रभ आहेत म्हणून भाजपचे दंड जरा मोठा वाटतोय. विरोधकांनी जर फुल फ्रेश तयारी केली, विरोधक जर सगळे एकत्र आले आणि त्यांनी अतिशय एक स्वतःचा अजेंडा बनवून ते मतदारांसमोर गेले, तर मतदारांची आणि तुम्ही हे लोकसभेमध्ये बघताय. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो, लोकसभेमध्ये ज्यावेळी भाजपला अपयश आलं महाराष्ट्रामध्ये, त्यावेळी भाजप त्यापासून शिकला. काय शिकला तर अनेक सीट ज्या होत्या, म्हणजे एकूण मतदानाच्या 2-3% मतदान कमी पडलं म्हणून भाजपच्या अनेक सीट महाराष्ट्रातल्या हुकल्या. त्यावर त्यांनी आकडेमोड केली की आपल्या ज्या सीट हुकल्या त्याच्यामागे काय कारणं होती, नेमकं आपण कुठे चुकलो, की कुठे किती मतदानाच्या फरकानं काही उमेदवार विरोधकांचे निवडून आले, ह्याच्यावर त्यांनी कारणमीमांसा केली आणि त्यानुसार त्यांनी एक फळी तयार केली विधानसभा निवडणुकीमध्ये. ती तयारी केल्यानंतर त्यांनी ठरवलं की एवढ्याच्या फरकानं आपले एवढे उमेदवार पडले, तर त्या ठिकाणी आपण काम करताना कसं करायला लागेल, तिथला आपला मतदार, तिथे आपले कार्यकर्ते वाढवायचे आणि त्यात थोडासा फार फरक तो विधानसभेत भरून काढायचा, 2-3% आहे. त्याच्यावर त्यांनी विचार केला आणि तरीसुद्धा ते गाफील न राहता त्यांनी लाडकी बहीण योजना आणली. या सगळ्याचा परिणाम तुम्हाला विधानसभा निवडणुकीत दिसला. तोच परिणाम तुम्हाला नगरपंचायत निवडणुकीत दिसला आणि तोच परिणाम आता महानगरपालिका निवडणुकीतसुद्धा दिसणार आहे. दुसरीकडे विरोधक जे आहे ना, त्यांचा लोकांपर्यंत जाऊन प्रचार करण्याचा जो धडाका आहे तो खूप कमी दिसतो. ते आरोप प्रत्यारोप करतात ते टी व्हीवर, यूट्यूब चॅनलवर, त्यांच्या मुलाखती तिथे लागतात. म्हणजे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्या पण लागल्या, असं म्हणत नाही की विरोधकांच्याच लागल्या, पण कुठेतरी त्यांनी दुसरीकडे लोकांमध्ये त्यांच्याकडे आधी भाजपबद्दल बोलताना एक विचार केला पाहिजे की त्यांच्याकडे प्रचंड मोठी प्रचार यंत्रणा उभी आहे. कारण त्यांनी विरोधकांची सुद्धा प्रचाराची जी कार्यकर्ते आहेत ते चोरलेले आहेत, कार्यकर्ते आपल्याकडे घेतलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे प्रचंड मोठी यंत्रणा आहे. एकटा फडणवीस मुलाखत देतोय सगळीकडे म्हणून आपण असं म्हणू शकत नाही की त्यांनी तरी कुठे केला लोकांमध्ये जाऊन प्रचार. तर त्यांच्याकडे मोठी प्रचार यंत्रणा आहे आणि जर प्रचार यंत्रणा नसली तर ती विकत घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. विरोधकांमध्ये यातलं काहीसुद्धा नाही. त्यामुळे विरोधकांना या सगळ्या गोष्टीवर काम करायला लागेल. टी व्ही चॅनल, यूट्यूब चॅनलवर थोडं ते कमी करून लोकांमध्ये जायला लागेल, लोकांमध्ये मिक्सअप व्हायला लागेल. आपल्या भूमिका लोकांना पटवून द्यायला लागते समोरासमोर. तर कुठेतरी या परिस्थितीत मित्रांनो फरक पडू शकतो. मित्रहो, उद्या होणाऱ्या मतमोजणी तुम्हाला काय वाटतं निकाल? मुंबई महापालिकेवर कोणाची सत्ता बसू शकते? त्रिशंकू अवस्था होऊ शकते की भाजप मोठा पक्ष ठरू शकतो की विरोधकांना संधी मिळते? तुमच्या कॉमेंट्स नक्की कळवा आणि हो, मतमोजणी सुरू होण्यापूर्वी कळवा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.